आबा मला सांगा, लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची दमछाक होते का असं वाटतं का तुम्हाला? खरं तर लाडकी बहीण योजना सरकारमध्ये दम नव्हता तर त्यांनी आणायला नव्हती पाहिजे, आणि आणली तर सरकारने त्याची वेगळी तडजोड केली पाहिजे. पाठीमागे सुद्धा अल्पसंख्याक विभागाचा त्यांनी निधी वळवण्याचं काम केलं. आता कुठेतरी मला अशी माहिती कळली की आदिवासी विभागाचा सुद्धा तिथं निधी वळवण्याचं त्यांचं काम सुरू आहे. याचा निधी आदिवासीवर अन्याय करायचा, एसीवर अन्याय करायचा, ओबीसीवर अन्याय करायचा, यांची निधी त्याच्यामध्ये टाकायची आणि लाडक्या बहिणीला खुश करण्याचा प्रयत्न करायचा. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जर लाडक्या बहिणींना न्याय द्यायचा असेल, लाडक्या बहिणींना खुश करायचा असेल, तर तुम्ही त्यासाठी वेगळा निधी उभा केला पाहिजे. तुमच्याच्याने होत नसेल तर केंद्राकडे तो निधी मागितला पाहिजे. म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी गाजर दाखवायचं आणि त्या योजना तुम्ही बंद करण्यासाठी काहीतरी अशी दिशाभूल करण्याचं काम हे सरकारचं सुरू आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. सरकारने यांना झेपत नसेल तर केंद्र सरकारकडून मदत घ्यावी, परंतु याच्या विभागातून त्या विभागातून निधी वळवायचं काम बंद करावं. कारण की ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, अल्पसंख्याक असेल, हे म्हणजे अतिशय गरीब समाजातले लोक आहेत, यांच्यावर अन्याय होता कामा नये, परंतु या सरकारकडून बऱ्याचदा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सरकारनं लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी आदिवासी विभागाच्या निधीवर डल्ला मारलेला आहे. तेच ना, पाठीमागे सामाजिक विभागामधून सुद्धा त्यांनी वळवले, ते आता आदिवासी विभागातून वळवले. हे अत्यंत चुकीचं आहे ना. कुठेतरी तुम्ही सामाजिक म्हणजे विभागाचं खातं एससी एसटी साठी असतं, आता तुम्ही मी आदिवासी विभागाचं काढायचं, उद्या तुम्ही एखाद्या ओबीसीचं सुद्धा तुम्ही ओढून घेताल. म्हणजे तुम्ही ठरवलंय का काय की ओबीसी आणि एससी एसटीना तुम्ही टार्गेट करायचं, अल्पसंख्याकांना टार्गेट करायचं, यांचा निधी हडप करून यांना कुठं काही सुख सुविधा मिळाल्या नाही पाहिजे असं काहीतरी यांच्या डोक्यात आहे का असं आम्हाला वाटायला लागलंय. कारण ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात त्यांना तुम्ही टार्गेट करायला लागलात, हे अत्यंत चुकीचं आहे. खरं तर महायुती असेल, सारथी असेल, भारती असेल, यांना सुद्धा सारखा न्याय द्यायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठेतरी भेदभाव करण्याचं काम केलं. 52 ते 54% असणाऱ्या ओबीसीच्या महायुतीला अतिशय कमी निधी आणि 12 ते 15% असणाऱ्या मराठा समाजाच्या सारथीला भरघोस निधी. म्हणजे हे तुम्ही प्रस्थापित मराठ्यांसाठी तुम्ही भरघोस देता आणि ज्यांचा तुमच्यावर दबाव पडतो, तुमचे मंत्री जास्त आहेत म्हणून तुम्ही त्याला वेगळा निधी देता आणि तुम्ही ओबीसी एससी एसटीला टार्गेट करण्याचं काम करता. हे अतिशय चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, कारण की ओबीसींनी त्यांना भरभरून मतदान दिलंय आणि त्यांनी असं चुकीचे काम करणं, त्यांनी या गोष्टीवर लगाम घातला पाहिजे. अजितदादांना तर नादाचे पूर्वीपासून ओबीसी एससी एसटीवर अन्याय करायचा आणि त्यांच्या निधीवर डल्ला मारण्याचा अनेक वर्षापासून ते अर्थमंत्री असल्यामुळे ते अनेक वर्षापासून डल्ला मारत आलेत. परंतु ह्या अजितदादांच्या डल्ला मारणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगाम लावला पाहिजे, तरच ओबीसी एससी एसटीना समान न्याय मिळेल. आबा शेवटचा प्रश्न आहे, अवकाळी पावसानं राज्यात ठिकठिकाणी नुकसान झालेलं आहे. मदत पुनर्वसन विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले, अद्यापही पंचनामे सुरू झालेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून असे दरवर्षी अवकाळी पावसाचे शेतीचं नुकसान होतं, ज्यामध्ये फळपिकं असतील, शेतकऱ्यांचं जनावरं दगावल्याचे प्रकार असतात, शेतकऱ्यांच्या वीज पडून मृत्यू होतो, असे प्रकार अनेक वर्षी ज्या ज्या वेळी होतात त्या त्यावेळी यापूर्वीचे जे राज्य सरकार असतील, या राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून त्या लोकांना मदत करण्याचं काम केलंय. परंतु या सरकारमधून मला तसं झालेलं दिसत नाही, कारण आता अनेक राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वीज पडून मृत्यू झालाय, शेतकऱ्यांचे अनेक जनावरं यामध्ये दगावलेत, शेतकऱ्यांच्या केळी असतील, मोसंबी असेल, असे फळ पिकांचा पूर्ण सपाट झाले. याचे पंचनामे झाले पाहिजे. त्वरित त्यांना लाखाच्या वर हेक्टरी मदत मिळाली पाहिजे आणि जनावरं दगावलीत, या जनावरांचे सुद्धा आज जनावरांचे दर गगनाला भिडलेले, याच्यामध्ये सुद्धा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला तर शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकरी हा देशाचा आणि राज्याचा कणा आहे, आणि जर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही तर नक्कीच तुम्ही अपयशी सरकार म्हणून तुमच्याकडे येणाऱ्या काळात पाहिलं जाईल. आता मुख्यमंत्री जे आहेत आजपासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौऱ्यावर आहे तर त्यांनी खरं तर शेतकऱ्यांसाठी भरघोस काय देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, ओबीसीसाठी काय करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की ओबीसीच्या महायुतीला निधी त्यांनी तुटपुंजा दिलेला आहे. ओबीसीच्या शिष्यवृत्ती असतील, ओबीसीच्या अनेक परराज्यात परदेशात शिक्षणासाठी ज्या सवलती आहेत